काँग्रेस एनसीपी एकत्र जात नाही. त्याच्यामुळे आम्हाला चॉईस करायचं आहे की काँग्रेस बरोबर जायचं की एनसीपी बरोबर जायचं. एक स्टेट वाईज आम्ही लाईन घेऊ शकतच नाही आहोत. मुंबईला अजून सांगता येत नाही. म्हणजे जसं म्हणाल की एका बाजूला सगळे सांगतात म्हणजे आमचं जमलं, पण ते जाहीर करायचं म्हटलं की नाही 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 थांबा. आम्ही असं आता नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी आलेलो विदाऊट फंड्स विदाऊट. आम्ही असं तिथे आता 200 जागेंच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत. दोष द्यायचा असेल कोणाला, आता आजारी आहेत पण नाव सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही असं धोत्रे साहेबांना तुम्ही असं त्याचा दोष द्या. तर का 350 कोटी त्यावेळेस असणारी योजना, म्हणून मी म्हटलं की गटार योजना जी आहे ती मुद्दामून मी केलेली नाहीये. जी ज्याचा मास्टर प्लॅन असणारा सेंट्रल गव्हर्नमेंटनी करून दिला होता आपल्याला, आणि त्याच्यातले 350 कोटी रुपये त्यांनी आपल्याला सँक्शन दिले होते, आलेही होते आपल्याकडे अकोला महानगरपालिकेत. पण खासदारांनी पत्र दिलेलं आहे, आणि ते मी त्यावेळेस हे केलं होतं की अकोल्याला गटार योजना नको. आता मी काही खासदार नव्हतो, धोत्रे साहेब इथले खासदार होते, त्यांनी असणारं ते पत्र दिलं. आणि ते पत्र दिल्यानंतर अजित पवारांनी फायनान्स मिनिस्टर असल्यामुळे त्यांनी बारामतीकडे ते पैसे वळवले. मला फोन करून सांगितलं प्रकाशराव तुमचे पैसे मी पळवले, आणि त्यांनीच मला ते खासदाराचं पत्र दिलं मग हातात. आणि आताची जी योजना आहे ही अनवर्केबल आहे, तिला रिवाइज करावं लागेल अशी परिस्थिती आहे, आणि त्याचं नव्यानं मास्टर प्लॅन तयार करावं लागणार आहे. त्याच्यातला सगळ्यात मोठा फ्लॉ सांगतो की अपस्ट्रीमला डिस्पोजल दाखवलेला आहे. आता अपस्ट्रीमला डिस्पोजल तुम्हाला दाखवायचं असेल तर त्याला पंपिंग करावं लागतं. म्हणजे 24/7 जसं आपण म्हणतो तसं हे 24/365 डेज सारखं तुम्हाला पंपिंग करावं लागणार आहे. आणि त्या इलेक्ट्रिसिटीचं वीज आणि बिल हे आपल्याला भरावं लागेल अशी परिस्थिती. ते मी जसं म्हटलं ना की आम्ही राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही आहोत. उदाहरण कॉर्पोरेशन मधलं काँग्रेस एनसीपी एकत्र जात नाही. त्याच्यामुळे आम्हाला चॉईस करायचं की काँग्रेस बरोबर जायचं की एनसीपी बरोबर जायचं. एक स्टेट वाईज आम्ही लाईन घेऊ शकतच नाही आहोत. मुंबईला अजून सांगता येत नाही. मी जसं म्हणालो की एका बाजूला सगळे सांगतात म्हणजे आमचं जमलं, पण ते जाहीर करायचं म्हटलं की नाही 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 थांबा. म्हणून म्हटलं ना त्या सगळ्या मुली पाहणं आहेत हे बरोबर आहे. ती पसंतदारी बरोबर होणार. अजून झालीच नाही का? अजून झालीच नाही तर कुठं सांगणार.